नमस्कार मित्रांनो, मी माधुरी. माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकाचा सराव घेत असते, तसेच छोट्या ट्रिक्स देत असते. आतापर्यंत आपण 300+ क्वेश्चन केलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 17. मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटर अंतर एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किलोमीटर व 70 किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? आता हे एवढं डिस्टन्स आहे. इथं आहे मुंबई, इथं आहे अमरावती. तर 750 किलोमीटर काय आहे त्याचं अंतर आहे आणि सकाळी 6 वाजता निघणार आहे. इथून एक गाडी सकाळी 6 वाजता निघणार आहे, कारण त्याने काय दिलं आहे, परस्पर विरुद्ध दिशेने. म्हणजेच इथून जी गाडी चालली ती या दिशेला चालली, इकडून जी गाडी येते ती या दिशेला चालली आहे. म्हणजेच आणि त्यांचा वेग पण दिलेला आहे 55 किलोमीटर पर आवर आणि याचा दिलेला आहे 70 किलोमीटर पर आवर. जेव्हा विरुद्ध दिशेने गाड्या जात आहेत असे जेव्हा प्रश्नामध्ये असेल, विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग, तर काय करायचं, यांचा वेग आहे 55 किलोमीटर पर आवर प्लस काय करायचं 70 किलोमीटर पर आवर, यांची काय करायची ॲडिशन करायची. जर परस्पर विरुद्ध दिशेने असं लिहिलं असेल त्यावेळी म्हणजेच किती होईल 125 किलोमीटर पर आवर काय होतं, यालाच आपण काय म्हणतोय रिलेटिव्ह स्पीड म्हणतोय. म्हणजेच आता काय करायला सांगितलं आहे, आता अंतर आहे आपल्याकडं, वेग ही आहे, मग आपल्याला वेळ फाईंड करता येईल. म्हणजे वेळ काय येणार आहे, अंतर किती आहे 750. आता आपल्याला वेळ काढायचा आहे. अंतर आहे, वेग आहे, 750 अंतर आहे, वेग किती आपण आता काढला आहे 125 आणि हे किलोमीटरमध्ये आहे डिस्टन्स आणि स्पीड पण काय आहे किलोमीटर पर आवर. आता आन्सर काय येणार 6 तास आपल्याला काय लागेल, वेळ लागेल. ह्या दोघी एकमेकांना 6 तासांनी भेटतील. म्हणजेच काय, आता ते 6 वाजता निघलेत आणि आता हे 6 तास त्यांना लागणार आहे एकमेकींना भेटायला. म्हणजेच त्या किती वाजता भेटतील, 12 वाजता काय होतील, त्या दुपारी 12 वाजता भेटतील. दुपारी 12 वाजता भेटतील. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 18. एक मोटर निर्धारित अंतर 10 तासात कापते. जर ती अर्धे अंतर 40 किलोमीटर वेगाने व उरलेले अंतर ताशी 60 किलोमीटर वेगाने कापते, तर त्या मोटारीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? आता हे काय आहे, डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे. ते 10 तासात काय करणार आहे, ती मोटर पूर्ण करणार आहे आणि 40 किलोमीटर वेगाने अर्धे अंतर. आता हे अर्धे अंतर आहे, हे समजा हे पूर्ण असेल ते डी असणार आहे. पूर्ण काय असणार आहे, डी अंतर असणार आहे. अर्धे अंतर काय असणार आहे, D/2 आणि हे अर्धे अंतर D/2. म्हणजेच अर्धे अंतर 40 किलोमीटर पर हवरनी कंप्लीट करणार आहे आणि अर्धे उरलेले जे अंतर आहे इथून ते 60 किलोमीटर पर हवरनी काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. आणि इथं अंतर आपल्याला शोधायचं आहे, अंतर दिलेलं नाही आहे, पण वेळ दिला आहे, डिस्टन्स दिला आहे, स्पीड दिला आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजेच वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता अंतर किती, अंतर भागिले वेग. आता अंतर किती आहे, हे D/2, अर्धं अंतर D/2, त्याचा वेग किती दिला आहे 40 किलोमीटर पर आवर आणि हे अर्धे अंतर काय आहे D/2 डिवायडेड बाय हा वेग किती दिला आहे 60 किलोमीटर पर आवर आणि त्यासाठी लागणारा जो वेळ दिला आहे आपल्याला तो किती दिला आहे 10 तास दिला आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो D/80, हे 2 काय होणार खाली येणार, प्लस D/120. आता हे कसं आलं, D/2 इंटू हे डिवाइड आहे, 40/1 काय आहे डिवाइड आहे
जेव्हा इंटू होतं त्यावेळी काय होतं 1 वरती जाणार 40 खाली येणार म्हणजेच काय ना d/d. सेम तसंच आहे हे d/2 60/1 इथं काय असणार आहे काही नाही म्हणजे काय डिनॉमिनेटरला 60च्या काय असणार आहे 1 म्हणजेच काय येणार आहे d/120. आता याचं काय करायचं आपल्याला 80 आणि 120चा काय घ्यायचा लसावी घ्यायचा किती येणार लसावी 240. 240 काय येणार 80च्या टेबलमध्ये 240 आहे आणि 120च्या टेबलमध्ये 240 आहे आणि लहानात लहान नंबर काय आहे 240 आहे. 80च्या आणि 120च्या टेबलमध्ये येणारा सगळ्यात लहान कोणता नंबर आहे 240. म्हणजेच आपण 240 मी मल्टिप्लाय करूया d/120 आणि 240ने डिव्हाइड पण करायचं असतं. ज्यावेळी मल्टिप्लाय करतो त्यावेळी डिवाइड करायला लागणार. म्हणजेच 80 3 240 आणि 122 240 म्हणजेच काय येणार 3d + 2d / 240 म्हणजेच काय येणार 5d / 240 म्हणजेच हे 10 असणार आहे. म्हणजेच काय आलं 5d / 240 इज इक्वल टू काय असणार आहे 10. म्हणजेच 5d इज इक्वल टू 10 × 240 म्हणजेच d काय येणार आहे 10 × 240 डिवायडेड बाय 5 कारण 5 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इथं येताना काय होणार त्याचा डिवाइड होणार तो 5 2 9 म्हणजे 480 काय डिस्टन्स जे काय ते आपला एकूण किती किलोमीटर प्रवास होणार आहे 480. पर्याय क्रमांक काय असणार आहे बी 480 किलोमीटर मोटरीने काय करणार आहे मोटर ती काय करणार आहे प्रवास करणार आहे. प्रश्न क्रमांक 19 समान व्यासांच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 1/4 तासात भरते. जर त्यापैकी एकाच वेळी 3 नळ चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. आता ही काय आहे टाकी आहे हे 4 नळ एकाच वेळी चालू केलेत हे काय आहेत नळ आहेत. तर काय होणार आहे 4 नळाने ती काय भरणार आहे 1/4 तासात भरते. 1/4 तास म्हणजे काय असणार आहे तास म्हणजे काय करूया आपण त्याचं मिनटात कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार आहे आपण 60ने मल्टिप्लाय करायला लागणार. त्यानंतर ती काय येणार आहे आन्सर आपले सगळे कशामध्ये मिनिटमध्ये म्हटलं काय करणार आहे तासाचं आपल्याला काय करावं लागणार आहे मिनटात कन्वर्जन करावं लागणार आहे. जे 4 × 1 = 4 म्हणजेच काय लागणार आहे 15 मिनटे लागणार आहेत. 4 नळाने किती 1/4 तास म्हणजेच किती 4 नळाने ती 15 मिनटात भरणार आहे पूर्ण टाकी 15 मिनटात भरेल. आता जर त्यापैकी एकाच वेळी 3 नळ चालू केले तर आपल्याला काय करायला सांगितले त्यांनी 3 नळ काय करायला आहे ही फुलं भरणार आहेत 3 नळांनी टाकी नळ चालू केल्यास किती वेळ लागेल. म्हणजे डेफिनेटली काय असणार आहे वेळ हा जास्त लागणार आहे कारण आपण काय करणार आहे एक नळ काय करणार आहे आपण कमी करणार आहे. म्हणजेच काय असणार आहे नळ हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे ह्या वेळेबरोबर की इनडायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. नळांची संख्या वाढवली की टाईम कमी होतो आणि नळांची संख्या कमी केली की टाईम काय होतो वाढतो. म्हणजेच काय टाईम जो असतो तो काय असणार आहे इनडायरेक्टली प्रपोर्शनल टू नळांची संख्या. आता 4 नळ जेव्हा असतात त्यावेळी आपल्याला किती 15 मिनिट लागतं. आता 3 नळ चालू आहेत आपले तर किती वेळ लागणार असं विचारले त्याने. आपण डायरेक्टली प्रपोर्शनल जेव्हा एखाद्या प्रश्नामध्ये असतं एखादं रिलेशन असतं डायरेक्टली प्रपोर्शनल तर त्यावेळी काय करतो 3 × 15 / 4 केलं असतं आपण. पण इथं काय इनडायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणजेच काय करणार आपण 4 × 15 / 3 करणार आपण. इनडायरेक्टली प्रपोर्शनलमध्ये आपण काय करतो असं तिरकस गुणाकार करत नाही आपण डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये करतो. म्हणजे 4 × 15 / 3 म्हणजेच उत्तर काय आहे 20 मिनिटामध्ये काय होईल 20 मिनिटामध्ये काय होईल तो टाकी ती पूर्ण भरेल 3 नळ चालू केल्यास. ऑप्शन क्रमांक सी. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.